तर आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रहामधील 10वा प्रश्न घ्यायचा आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 यातले एकूण आपले 9 उदाहरणं पूर्ण झालेले आहेत. आज आपण त्याचं 10वं गणित घ्यायचं. ओके, एकूण त्याच्यामध्ये 17 गणित आहेत. 1-2 गणित तुम्हाला मी होमवर्कसाठी देणार आहे. अजून यातले काही गणित घेऊन आपण हा काय करायचा आहे, संकीर्ण प्रश्नसंग्रह पूर्ण करायचा आहे. तर यातलं बघा 10वं गणित, प्रश्न क्रमांक 10. प्रणाली आणि प्रसार एकाच ठिकाणावरून प्रणाली व प्रसार एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्या वेगाने निघाले. दोन तासानंतर त्यांच्यातील अंतर 15 किलोमीटर असेल तर त्यांचा ताशी वेग काढा. 2 तासानंतर त्यांच्यामधील अंतर 15√2 किलोमीटर असेल तर त्यांचा ताशी वेग काढा. तर त्यांचा ताशी वेग काढा. पुन्हा एकदा उदाहरण काय बघा. प्रणाली व प्रसार एकाच ठिकाणावर पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्या वेगाने निघाले. 2 तासानंतर त्यांच्यामधील अंतर 15√2 किलोमीटर असेल तर त्यांचा ताशी वेग काढा. ओके, तर आपण पहिल्यांदा काय करूया बघा. दिशा या कशा असतात, तर ही नकाशामध्ये कायम वरची दिशा ही उत्तर दिशा घ्यायची, ही दिशा दक्षिण, ही उजव्या बाजूची दिशा आहे ही पूर्व दिशा आणि ही डाव्या बाजूची पश्चिम दिशा. ओके, म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. तर प्रणाली पूर्व दिशेला आणि प्रसार उत्तर दिशेला निघाले. तर समजा हे दोघं ओ या ठिकाणावरून निघाले. ही उत्तर दिशा आणि ही पूर्व दिशा. ओके, तर ओ ए आणि इथं आहे समजा ओ बी. या दोघांच्या मधलं आपल्याला अंतर दिलेलं आहे 15√2. ओके, तर आपल्याला काय शोधायचं आहे, या दोघांचा ताशी वेग काढ. म्हणजे या दिशेमध्ये, ही दिशा कुठली आहे बघा, वरची दिशा उत्तर दिशा, या दिशेमध्ये प्रसाद गेला आणि प्रणाली ही पूर्व दिशेला गेलेली आहे. म्हणजे ही प्रणालीची जाण्याची दिशा आहे आणि या बाजूला कोण गेलेला आहे, इकडे उत्तर दिशेला प्रसाद. ओके, तर त्यांच्यातील अंतर काढायचं. ओके, तर आपण आता काय करूया बघा. इथलं जे अंतर आहे ते अंतर आपण वेग गुणिले वेग या सूत्रानुसार काढू. ओके, तर त्यांचा ताशी वेग काढायचा. ताशी वेग आपण काय करूया, x किलोमीटर माने. त्यांचा ताशी वेग किती आहे, x किलोमीटर. आणि 2 तासानंतर वेळ दिलेली आहे. ताशी वेग समजा या प्रणालीचा x किलोमीटर आहे, x किलोमीटर, आणि या प्रसादचा पण ताशी वेग x किलोमीटर. कारण दोघं पण सारख्याच वेगाने 2 वेगवेगळ्या दिशेला निघाले. प्रणाली ही पूर्व दिशेला गेलेली आहे आणि प्रसाद हा उत्तर दिशेला.
त्याच्यानंतर ते अंतर किती कापतील तर बघा अंतराचं सूत्र असं आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ अंतर बरोबर वेग गुणिले वेळ म्हणजे वेग अंतर वेग अंतर वेग गुणिले वेग x आणि वेळ आहे 2 तास तर त्यातलं अंतर किती असेल तर किती आहे ते 2x किलोमीटर म्हणजे हे प्रणालीला जे काय अंतर जे म्हणजे आक्रमलेलं आहे ते 2x असणार आहे आणि प्रसाद हा किती किलोमीटर जाणार आहे हा पण 2x किलोमीटर एवढं अंतर काय करणार आहे जाणार आहे तर आपल्याला यावरून काय करायचं आहे x ची किंमत काढायची आहे ओके त्यासाठी आपण या सूत्राचा उपयोग करणार आहोत अंतर बरोबर वेग गुणिले वेग अंतर वेग अंतर हे सूत्र पाठ करून ठेवायचं ओके तर आपण याची सुरुवात कशी करूया बघा की समजा ओ या ठिकाणावरून प्रणाली आणि प्रसाद निघाले आहेत असे आपण मानू ओके काय करूया तर ओ या ठिकाणावरून प्रणाली व प्रसाद निघाले आहेत असे मान निघाले आहेत असे मान ओ या ठिकाणावरून प्रणाली व प्रसाद निघाले आहेत असे मान ओके तर ओ ए हे प्रसादने आक्रमलेले अंतर आहे आणि ओ बी हे प्रणालीने आक्रमलेले अंतर तर 2 तासानंतर ते अनुक्रमे ए आणि बी या ठिकाणी पोहोचतात ओके 2 तासानंतर ते अनुक्रमे ए व बी येथे पोहोचतात आता हे ए आणि बी मधलं अंतर दिलेलं आहे आपल्याला ए बी बरोबर 15√2 किलोमीटर ए बी बरोबर 15√2 किमी हे दिलेलं आहे आता आपण त्यांचा ताशी वेग विचारलाय त्यांचा ताशी वेग x किलोमीटर आहे असे मान त्यांचा ताशी वेग x किलोमीटर आहे असे मान x किमी आहे असे मान ओके म्हणून बघा अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या सूत्रानुसार वेग गुणिले वेळ या सूत्रानुसार या दोघांनी आक्रमलेले अंतर ओके दोघांनी आक्रमलेले अंतर बरोबर 2x किलोमीटर असेल 2x किलोमीटर असेल दोघांनी आक्रमलेले अंतर हे 2x किलोमीटर असणार कारण 2 तासानंतर त्यांच्यामधील अंतर एवढे दिलेले आहे ते 2 तास प्रणालीकडे चाललेले आणि 2 तास प्रसाद या दिशेला गेलेला आहे उत्तरेला ओके त्यांचा ताशी वेग x आहे वेग गुणिले वेळ 2x किती येते 2x किलोमीटर ओके तर हे अंतर आहे 2 तासानंतर त्याने आक्रमलेलं अंतर ओके आणि त्यांच्याचं एकूण अंतर किती आहे 15√2 म्हणजे ए आणि बी या ठिकाणचं अंतर किती आहे 15√2 ओके आता बघा ए ओ बी या दिशा म्हणजे परस्पराला काय असतात काटकोनात लंब असतात ठीक आहे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा ही एकमेकाला काटकोनात लंब असते त्यामुळं ए ओ बी हा कोण काय येतोय काटकोन येतो म्हणून हा पायथागोरसच्या प्रमेय या काटकोन त्रिकोणात आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करणार आहोत ओके आता त्रिकोण ए ओ बी मध्ये
कोण AOB बरोबर 90 अंश, कोण AOB बरोबर 90 अंश म्हणून पायथागोरस प्रमेयानुसार AB वर्ग अधिक AB वर्ग बरोबर OA वर्ग अधिक OB वर्ग म्हणजे 15√2 चा वर्ग बरोबर 2x वर्ग अधिक 2x वर्ग, कारण ह्या दोघांनी आखलेले अंतर हे 2x किलोमीटर आहे OA आणि OB, आणि याचा कर्ण किती आहे हा 15√2 किलोमीटर. कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या एवढा असतो. हे पायथागोरसचा प्रमेय आहे. आता 15 चा वर्ग येतो 225 गुणिले √2 चा वर्ग येतो 2, 2x चा वर्ग येईल 4x वर्ग आणि ह्या 2x चा वर्ग 4x, म्हणजे एकूण मिळून किती येणार आहे 8x वर्ग बरोबर 225 दोन्ही, म्हणजे किंवा यापुढे आहेच ठेवूया 225 गुणिले 2, 8 इकडे गुणिले 8 ने इकडे भागा 225 गुणिले 2 भागिले 8 बरोबर x वर्ग, म्हणजे वैताचा भाग लागेल 2 की 2 बेचोक 8, म्हणजेच x वर्ग बरोबर येईल 225/4. आणि आता दोन्ही बाजूंची काय करायची वर्गमुळे घ्यायची, म्हणजे 15 चा वर्ग 225 √2 चा वर्ग 2, हे 2x चा वर्ग म्हणजे 4x वर्ग आणि हा 2x चा वर्ग म्हणजे 4x वर्ग, 4x वर्ग आणि 4x वर्ग म्हणजे 8x वर्ग, 8 इकडे गुणिले 8 इकडे भागायचं 2 के 2 बेचोक 8 म्हणजे 225/4 पुरेल. याचं काय करायचं वर्गमूळ घ्यायचं, वर्गमूळ घेतल्यानंतर मग x वर्ग काय येईल बघा, x बरोबर 25 चं वर्गमूळ 15 आणि 4 चं वर्गमूळ येते 2, ओके, म्हणजे इथे सांगा 7.5 आणि आपण त्यांचा ताशी वेग हा x किलोमीटर आहे असं म्हणलेलं आहे, म्हणजे 7.5 किलोमीटर त्यांचा काय ताशी वेग आहे असं त्याचं उत्तर. म्हणजे त्यांचा ताशी वेग शेवटी आपण एक वाक्य करायचं, त्यांचा ताशी वेग, त्यांचा ताशी वेग 7.5 किलोमीटर आहे. त्यांचा ताशी वेग हा 7.5 किलोमीटर आहे, म्हणजे 7.5 किलोमीटर प्रति तास एवढा त्यांचा वेग आहे. ओके, तर प्रणाली आणि प्रसाद हे एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्या दिशेने वेगाने निघाले. 2 तासानंतर त्यांच्यामधील अंतर 15√2 किलोमीटर असेल तर त्यांचा ताशी वेग काय. तर या दिशा आहेत नकाशामध्ये, नेहमी वरची दिशा ही उत्तर दाखवली जाते, खालची दिशा दक्षिण, त्याच्याबरोबर विरुद्ध दिशा, उजव्या बाजूची पूर्व दिशा आणि डाव्या बाजूला ही पश्चिम दिशा. ओके, तर ओ या ठिकाणावरून प्रसाद हा उत्तरेकडे निघालाय आणि प्रणाली ही पूर्वेकडे. दोघं पण समान वेगाने निघाले, त्यांचा वेग आपण 1 किलोमीटर मानला. 2 तासानंतर दोघं पण समान अंतर पार करतील. अंतर बरोबर काय वेग गुणिले वेळ या सूत्रानुसार दोघांनी आकारलेले अंतर काय असणार आहे 2x, कारण वेळ 2 तास आहे आणि वेग किती आहे x किलोमीटर आहे, म्हणजे 2x एवढं त्यांचा अंतर आहे. आणि ते ज्या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्या बिंदू दरम्यानचं अंतर किती आहे 15√2 किलोमीटर अंतर आहे. म्हणून आपण या ठिकाणी या ज्या 2 दिशा आहेत पूर्व दिशा आणि उत्तर दिशा त्यांच्यामधला कोन हा काय असतो काटकोन असतो. म्हणून पायथागोरस काटकोन त्रिकोणात पायथागोरस प्रमेयाचा आपण उपयोग केलेला आहे. राईट, मग कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, म्हणजे AB वर्ग बरोबर OA वर्ग अधिक OB वर्ग. AB वर्ग दिले 15√2 चा वर्ग करायचा, 15 चा वर्ग 225 √2 चा वर्ग फक्त 2, 2x चा वर्ग येतो 4x वर्ग आणि तो पण 4x वर्ग, म्हणजे टोटल 8x वर्ग होईल. 8 ने इकडे भागायचं तर 2 के 2 बेचोक 8 असा भाग लागेल, म्हणजे 225/4 x वर्ग बरोबर एवढं उरेल. त्याचं वर्गमूळ काढलं तर 15/2 आहे. 225 हा 15 चा वर्ग आहे आणि 4 हा 2 चा वर्ग.
15/2 म्हणजे किती 7.5. 15च्या निम्म करायचं, 2 भागायचं म्हणजे त्याचं निम्म करायचं. हे त्यांचा ताशी वेग हा 7.5 किलोमीटर आहे. कोणाचा? प्रणाली आणि प्रसादचा. ओके, ठीक आहे. तर हे गणित किती बघा, हे 10वं उदाहरण आहे. ओके, हे सर्व उदाहरणं वहीमध्ये लिहून घ्या. यांचं काय करा, सतत प्रॅक्टिस करा. यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. यानंतर प्रश्न 11वा. त्रिकोण ABC मध्ये कोण BAC बरोबर 90 अंश, रेख BL वर एक CM, रेख BL वर एक CM या त्रिकोण ABC च्या मध्य काय आहे? या त्रिकोण ABC च्या मध्य काय? तर सिद्ध करा. म्हणजे हे आपण पक्ष स्वरूपात लिहून घेऊया. पक्ष म्हणूया आपण याला. आणि साध्य. चार कंसात BL वर्ग अधिक CM वर्ग बरोबर 5 BC वर्ग. BC वर्ग. ठीक आहे. हे बघा, आपल्याला पक्षात काय काय माहिती दिली आहे. त्रिकोण ABC मध्ये कोण BAC 90 अंश, कोण BAC बरोबर 90 अंश, रेख BL वर एक CM या त्रिकोण ABC च्या मध्ये काय? रेख BL वर एक CM या त्रिकोण ABC च्या मध्ये काय? म्हणजे L हा बाजू AC चा मध्यबिंदू येतोय आणि M हा बाजू AB चा मध्यबिंदू आहे. आणि आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? तर 4 कंसात BL वर्ग अधिक CM वर्ग, BL वर्ग अधिक CM वर्ग बरोबर 5 BC वर्ग म्हणजे करणं. तर आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करून आपल्याला काय करायचं हे सिद्ध करायचं आहे. कसं सिद्ध करायचं आहे? तर आता बघा, आपण त्याच्याचा काय लिहूया? सिद्धता.
कोण एबीसी मध्ये कोण बीएसी 90 अंश म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये आपण काय करूया, प्रथम पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करूया. काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये किंवा सुरुवात आपण दिलेल्या गोष्टीवरून करूया. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएसी बरोबर 90 अंश. ओके, याला आपण कारण लिहूया पक्ष. म्हणून पायथागोरस प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर बीसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक एसी वर्ग. एबी वर्ग अधिक एसी वर्ग. आपण विधान नंबर 1. तसेच काटकोन त्रिकोण सीएएम मध्ये काटकोन त्रिकोण सीएएम मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार सीएम चा वर्ग बरोबर एएम वर्ग अधिक एसी वर्ग. सीएम वर्ग सीएएम मध्ये सीएम हा कर्ण आहे. कर्णाचा वर्ग बरोबर काय एएम वर्ग अधिक सीएम वर्ग. पण एएम म्हणजेच काय एबीच्या बरोबर 3 निम्म आहे, कारण एम हा मध्यबिंदू आहे. तर इथं आपण काय करूया बघा, एम बद्दल काय लिहायचं, एबी छेद 2 चा वर्ग. एबी छेद 2 कंसाचा वर्ग अधिक एसी. इकडे सीएम वर्ग हे आहे. इथं आपण याला कारण पण लिहूया. एम हा एबीचा मध्यबिंदू. एम हा एबीचा मध्यबिंदू आहे. म्हणजेच काय लिहायचं, सीएम वर्ग बरोबर एबी वर्ग छेद 4 अधिक एसी. आता इथे छेदात 4 घालण्यासाठी 4 न प्रत्येक पदाला काय करायचं, गुणायचं. म्हणजे 4 न प्रत्येक पदाला गुणायचं. तर 4 न गुणले तर काय बघा, 4 सीएम वर्ग बरोबर याला 4 न गुणले की 4 निघून जाईल, फक्त राहिले ते एबी वर्ग राहील आणि अधिक 4 एसी वर्ग. इथे कारण या 4 ने गुणून प्रत्येक पदाला 4 न गुणायचं. मग एबी वर्ग छेद 4 आहे. याला 4 ने जर गुणलं तर 4 एके 4 निघून जाईल, म्हणजे फक्त इथे एबी वर्ग उरेल. आणि याला 4 ने गुणलं की 4 सीएम वर्ग आणि 4 एसी वर्ग. याचे मात्र छेदात 4 निघून जातील, फक्त एबी वर्ग राहील. ओके, 4 ने गुणून याला आपण देऊया विधान नंबर 2. विधान नंबर 2. ओके, आता काटकोन त्रिकोण आपण आता हा घ्यायचा कोणता, एलएबी मध्ये. काटकोन त्रिकोण एलएबी मध्ये हा पण काटकोन त्रिकोणाचा. आता काटकोन त्रिकोण एलएबी मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार बीएल वर्ग बरोबर एल वर्ग अधिक एबी वर्ग. बीएल याच्यामध्ये बीएल हा कर्ण आहे, एल आणि एबी वर्ग. कर्णाचा वर्ग हा या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. पण एल म्हणजेच काय सांगा, एसीच्या निम्म, कारण एल हा एसीचा मध्यबिंदू आहे. म्हणजेच आपण इथं एल बद्दल काय म्हणणार आहे, एसी छेद 2 कंसाचा वर्ग अधिक एबी ग. चला इथे कारण काय लिहायचं, एल हा एसीचा मध्यबिंदू. एल हा
एसीचा मध्यबिंदू आहे. म्हणून बीएल वर्ग बरोबर एसी वर्ग छेद 4 अधिक एबी वर्ग. आता इथं पण बघा 4 छेदामध्ये आलेले आहेत. 4 छेदात ते घालण्यासाठी प्रत्येक पदाला 4 न गुणायचं. 4 ने याला गुणलं तर काय होईल बघा 4 बीएल वर्ग, याला 4 न गुणलं तर 4 4 निघून जातील, फक्त एसी वर्ग उरेल आणि याला 4 न गुणलं तर 4 एबी वर्ग येईल. याला द्यायचं विधान नंबर 3. याला कारण्या 4 ने गुणून विधान नंबर 3. आता विधान 3 आणि 2 यांची काय करूया आपण बेरीज करूया, कारण आपल्याला 4 बीएल वर्ग अधिक सीएम वर्ग पाहिजे आहे. तर 4 सीएम वर्ग आपल्याला मिळाले, 4 बीएल वर्ग मिळाले. तर विधान 2 आणि 3 ची बेरीज करू. विधान 2 व 3 ची बेरीज करू. म्हणजे डाव्या बाजूची बेरीज डावीकडे करायची, म्हणजे 4 सीएम वर्ग अधिक 4 बीएल वर्ग आणि उजव्या बाजूची बेरीज उजवीकडे एबी वर्ग अधिक 4 एसी वर्ग, एबी वर्ग अधिक 4 एसी वर्ग आणि अधिक एसी वर्ग अधिक 4 एबी वर्ग, एसी वर्ग अधिक 4 एबी वर्ग. मग या दोघांमधून 4 आपण कॉमन काढूया. आतमध्ये राहील सीएम वर्ग अधिक बीएल वर्ग बरोबर. तर बघा हे 1 एबी वर्ग आणि हे 4 एबी वर्ग, म्हणजे एकूण मिळून किती होत आहे 5 एबी वर्ग. आणि एसी वर्ग 4 एसी वर्ग आणि एसी वर्ग, म्हणजे एकूण मिळून 5 एसी वर्ग होईल. या दोघांच्या मधून पण 5 कॉमन काढायचं, म्हणजेच काय बघा 5 कंसात एबी वर्ग अधिक एसी वर्ग आणि इथं 4 कंस घ्यायला जरा फक्त आपण बाजू बदलून घ्या. बीएल वर्गला अगोदर घेऊया आणि सीएम वर्ग नंतर घेऊया. म्हणजेच काय बघा 4 बीएल वर्ग अधिक सीएम वर्ग बरोबर हे 5 आणि एबी वर्ग अधिक एसी वर्ग याचं आपण उत्तर काढलेलं आहे विधान नंबर 1 मध्ये. एबी वर्ग अधिक एसी वर्ग म्हणजेच काय बीसी वर्ग, ही किंमत त्यात बरं म्हणजे काही 5 बीसीचा वर्ग. म्हणजे आपण काढूया विधान 1 वरून आणि आपल्याला हे सिद्ध करायचं होतं. 4 कंसात बीएल वर्ग अधिक सीएम वर्ग बरोबर 5 बीसी वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये ए 90 आहे आणि बीएल आणि सीएम या मध्यक आहे. जर मध्यक असतील तर 4 गुणिले मध्यकांच्या वर्गांची बेरीज जे बीएल वर्ग अधिक सीएम वर्ग बरोबर 5 गुणिले त्या मोठ्या त्रिकोणातील कर्णाचा वर्ग म्हणजे 5 गुणिले बीसी वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर आपण काय करूया, यात काटकोन त्रिकोण दिल्यामुळे आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करणार आहोत. पायथागोरसचा प्रमेय उपयोग केलेला आहे. तर पहिल्यांदा आपण त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसचा प्रमेय आपण यूज करूया. कर्ण त्यातला आहे बीसी, एबी आणि एसी या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्ग एवढे असते, म्हणून बीसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक एसी वर्ग. त्यानंतर काटकोन त्रिकोण सीएम मध्ये सीएम ए 90 आहे म्हणजे हा काटकोन त्रिकोण याच्यामध्ये पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करायचा. सीएम चा वर्ग बरोबर एसी वर्ग अधिक एम वर्ग किंवा एम वर्ग अधिक एसी वर्ग. पण एम म्हणजे एबी छेद 2, कारण एम हा बाजू एबीचा काय दिलेला आहे मध्यबिंदू दिलेला आहे, कारण एम सीएम ही काय मध्यगा आहे, म्हणजे एम हा बाजू एबीचा काय होतोय मध्यबिंदू. ओके, मग याचा आपण वर्ग केला तर एबी वर्ग छेद 4 आहे. 4 न प्रत्येक पदाला गुणायचं म्हणजे 4 सीएम वर्ग, याला 4 न गुणले की 4 4 निघून जाईल, फक्त एबी वर्ग उरेल आणि याला 4 न गुणले की 4 एसी वर्ग येईल. याला याचं विधान नंबर 2 हे विधान नंबर 1. त्यानंतर काटकोन त्रिकोण एल ए बी किंवा बी ए एल मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार इथं पण काटकोन आहे. बीएल वर्ग कर्ण वर्ग बरोबर काय एल वर्ग अधिक एबी. एल म्हणजे काय एसी छेद 2, एल म्हणजे एसी छेद 2, कारण
बी एल ही मध्यरेखा आहे, म्हणजे एल हा बाजू एसीचा मध्यबिंदू आहे. ओके, म्हणून बी एल वर्ग बरोबर एसी वर्ग छेद 4 अधिक ए बी. इथं पण छेदामध्ये 4 आले, 4 नको छेदात म्हणून आपण 4 न प्रत्येक पदाला काय करायचं, गुणायचं. 4 बी एल वर्ग अधिक याला 4 न गुणले की 4 4 निघून जाईल आणि याला 4 न गुणले की 4 ए बी वर्ग. प्रत्येक पदाला 4 न गुणायचं असतं. ओके, मग ह्याला द्यायचं विधान नंबर 3. विधान 2 आणि 3 ची बेरीज करायची, कारण आपल्याला सी एम वर्ग अधिक बी एल वर्ग यांची बेरीज सिद्ध करायची आहे, म्हणून यांची आपण काय केली, बेरीज. ओके, डाव्या बाजूची बेरीज डावीकडे करायची, उजव्या बाजूची बेरीज उजवीकडे करायची. त्या दोघांच्या मधून 4 कॉमन निघेल. 4 सी एम वर्ग अधिक 4, इथं बी एल वर्ग आहे, तिथे 4 कॉमन काढले आणि हे ए बी वर्ग आणि हे 4 ए बी वर्ग, म्हणजे एकूण मिळून 5 ए बी वर्ग होतं. आणि हे 4 ए सी वर्ग अधिक 1 ए सी वर्ग म्हणजे 5 ए सी वर्ग. या दोघांच्यातलं पण 5 काय करायचं, कॉमन काढायचं. म्हणजे हात कंसात काय होईल, ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग. पण ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग म्हणजेच काय आहे, बी सी वर्ग. ही किंमत विधान 1 ची त्यामध्ये भरायची, म्हणजे आपलं काय होईल, हे सिद्ध होईल. ओके, तर उत्तराची सुरुवात ध्यानात ठेवा, उत्तराची सुरुवात व्यवस्थित पाठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत हळूहळू जाता येईल. ठीक आहे, हे गणित किती आहे आपलं, 11वे. ठीक आहे, व्यवस्थित गणित लिहून घ्या, समजावून घ्या, काही शंका असतील तर त्या विचार. यानंतर आपण 12वे गणित घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता 12वे गणित घेऊया. झाल्यामुळे आता 33 मिनिटं. आता आपण 12वे गणित घेऊया. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज 130 सेंटीमीटर असून एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज, लगतच्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज 130 सेंटीमीटर असून 130 सेंटीमीटर असून त्याच्या एका कर्णाची लांबी एका कर्णाची लांबी 14 सेमी आहे. तर त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती, तर त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती. समजा चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे आणि एम हा त्याचा कर्णांचा छेदनबिंदू आहे.
तर एका कर्णाची लांबी 14 आहे, तर त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती? समजा हा कर्ण जो आहे बीडी तो 14 सेंटीमीटर आहे, हा कर्ण किती आहे? ओके, म्हणजे आपल्याला एसी कर्णाची लांबी काढायची. समजा बीडी बरोबर 14. ओके, आणि लगतच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 130 आहे. म्हणजे एबी वर्ग अधिक एडी वर्ग बरोबर 130 आहे. तर आपण सुरुवात अशी करूया बघा. चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे असे मान. समांतरभुज चौकोन आहे असे मान. चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे. त्याच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, लगतच्या दोन बाजू म्हणजे ए बी वर्ग आणि एडी वर्ग या लगतच्या बाजू आहेत, त्यांच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ए बी वर्ग अधिक एडी वर्ग बरोबर किती लिहिले आहे? 130 सेमी आहे. आणि एका कर्णाची लांबी म्हणजे समजा बीडी हा कर्ण किती आहे? 14 आहे. कर्ण बीडी बरोबर 14 सेमी. तर त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती म्हणजे एसी बरोबर किती आपल्याला हे शोधायचं आहे. म्हणजे एसी बरोबर किती, कर्ण एसी बरोबर किती. ओके, तर समांतरभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांना काय करतात? दुभागतात. म्हणजेच यम हा बीडीचा काय तो मध्यबिंदू येतो. ओके, सुरुवात बघा आपल्याला अशी करूया. समांतरभुज चौकोनाचे कर्ण, चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणून बीएम बरोबर एमडी बरोबर बीडी छेद 2 म्हणजेच 14/2 म्हणजे किती? 7. 14/2 म्हणजे किती येणार? 7 येणार. म्हणजे हे 7 सेंटीमीटर आहे, हे 7 सेंटीमीटर. आपल्याला कर्ण एसी विचारलेला आहे नाही का, तो आपण काढूया. आता हे एम मध्ये दुभागतात म्हणजे एम हा बीडीचा एम हा मध्यबिंदू आहे, म्हणून त्रिकोण एबीडी मध्ये एम ही मध्ये घ्या. ओके, म्हणून बघा त्रिकोण एबीडी मध्ये रेख एम ही मध्यगा आहे. रेख एम ही मध्यगा आहे. म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, अपोलोनियसच्या प्रमेयानुसार एबी वर्ग अधिक एडी वर्ग, एबी वर्ग अधिक एडी वर्ग बरोबर 2 गुणिले एम चा वर्ग म्हणजे मध्यकेचा वर्ग आणि 2 गुणिले बीएम चा वर्ग म्हणजे पायाच्या अर्ध्या बाजूचा वर्ग घ्यायचा. ए बी डी या त्रिकोणामध्ये एम ही मध्यक आहे, कारण एम हा काय होतं? बीडीचा मध्यबिंदू आहे म्हणून. आणि यामध्ये अपोलोनियसच्या प्रमेयाचा आपण काय केलं? उपयोग केला आहे. ए बी वर्ग अधिक एडी वर्ग बरोबर 2 एम चा वर्ग आणि अधिक 2 बीएम चा वर्ग. ओके, मग आता ए बी वर्ग अधिक एडी वर्ग बरोबर 130 सेंटीमीटर त्यांनी दिलेले आहे. किमती आता आपण करूया. 130 बरोबर 2 एम चा वर्ग आपल्याला माहित नाही, बीएम माहित आहे 7चा. ओके, किंमत आपण बघू. म्हणजेच काय बघा इथं 130 बरोबर 2 एम वर्ग आणि अधिक 2 गुणिले 7चा वर्ग म्हणजे काय बघा हे 130 बरोबर 2 एम वर्ग
अधिक 2 गुणिले 49 म्हणजेच 130 बरोबर 2 AM वर्ग अधिक 49 गुणिले 98 98 इकडे वजा करायचं 130 वजा 98 बरोबर 2 AM चा वर्ग 10 मधून 8 गेले उरले 2 हातचा परत दिला 13 तून 10 गेले उरले 3 म्हणजे 32 उरतात 32 ला इकडे 2 ने भागायचं 32 भागिले 2 बरोबर AM चा वर्ग म्हणजेच इथे किती येईल बघा 16 आहे 16 गुणिले 32 2 ने भागायचं म्हणजे 32 चं निम्म करायचं 32 च्या निम्म किती येतं 16 किंवा बघा असा इथे भाग व्हायचा बे के बे 1 उरले 12 झाले 2 सख्ख 12 म्हणजे 16 आहे आणि आता वर्गमूळ घ्यायचं वर्गमूळ घेऊन AM बरोबर 4 AM बरोबर 4 पण आपल्याला दुसरा कर्ण काढायचा हे 4 आले म्हणजे हे पण 4 असणार आहे CM पण AM 4 CM 4 म्हणजे AC किती येणार आहे 4 ने 4 8 सेंटीमीटर आहे म्हणून कर्ण AC बरोबर 2 गुणिले AM म्हणजेच 2 गुणिले 4 8 सेमी म्हणजे दुसऱ्या कर्णाची लांबी किती येते 8 सेंटीमीटर येते तर हा समांतरभुज चौकोनात 2 लगतच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज दिल्या एका कर्णाची लांबी दिल्या तर दुसऱ्या कर्णाची आपल्याला लांबी विचारली होती तर आकृती दिलेल्या म्हणजे उदाहरणात दिलेल्या माहितीनुसार आपण आकृती काढून घ्यायची की समजा चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे AC आणि BD हे त्याचे 2 कर्ण आहेत ते परस्परांना M मध्ये काय करतात छेदतात परंतु समांतरभुज चौकोनाच्या कर्णांचा असा गुणधर्म आहे की त्याचे कर्ण हे परस्परांचे काय असतात दुभागतात परस्परांचे दुभागतात ओके म्हणजे परस्परांचे ते दुभाजक असतात म्हणजे M हा AC चा पण मध्यबिंदू आहे आणि BD चा पण मध्यबिंदू आहे मग आपल्या लगतच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे AB वर्ग अधिक AD वर्ग या 2 लगतच्या बाजू आहेत त्याची बेरीज दिली 130 दिली कर्ण BD आपण घेतला 14 आणि AC आपल्याला कर्ण काढायचा आहे तर समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणून BM बरोबर MD BM आणि MD दोन्ही अंतर समान आहेत म्हणजेच BD च्या बरोबर ते निम्म आहे BD दिले 14 म्हणजे 14 च्या निम्म किती दिले 7 ओके म्हणून त्रिकोण ABD मध्ये रेख AM ही मध्यगा आहे रेख AM ही काय आहे मध्यगा आहे म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार मध्यगा दिले असेल तर आपण त्याच्यामध्ये अपोलोनियसचे प्रमेय वापरतो काटकोन जर इथं असतं तर आपण पायथागोरसचा प्रमेय वापरला असता नाही का पण इथं मध्यगा दिली आहे म्हणून आपण अपोलोनियसच्या प्रमेयाचा वापर करतो मध्यगेच्या इकडच्या बाजूचा वर्ग अधिक इकडच्या बाजूचा वर्ग म्हणजे AB वर्ग अधिक AD वर्ग बरोबर 2 गुणिले मध्यगेचा वर्ग आणि 2 गुणिले पायाच्या अर्ध्या बाजूचा वर्ग ही काय आहे AM काय ते सांगा मध्यगा AM ही या त्रिकोणाची काय मध्यगा आहे त्रिकोण फक्त ABD चा आपण विचार केला तर ही मध्यगा आहे ओके मग आपण या किमती भरल्या सगळ्या एक कर्ण BM म्हणजे 7 येतो कर्णाचे निम्म 7 येतं 7 चा वर्ग 49 गुणिले 98 98 इकडे वजा करायचा 130 मधून 98 वजा केलं किती येतं 32 त्याला 2 ने भागायचं 16 दुनी 32 16 AM वर्ग म्हणजेच AM बरोबर येते 4 याचा वर्गमूळ घेतला तर काय 16 हा 4 म्हणजेच कर्ण AC काही 2 AM AM चे दुप्पट येतो त्याचो 8 सेमी हा काय ना कर्ण केला तर अशा रीतीने आपलं हे 12वा उदाहरण काय झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे ठीक आहे हां त्यानंतर आपण आता यातलं 17वा उदाहरण घ्यायचं आहे रेख PM ही रेख
एम बी त्रिकोण पी क्यू आर ची मध्यगा आहे. त्रिकोण पी क्यू आर ची मध्यगा आहे. जर पी क्यू बरोबर 40, जर पी क्यू बरोबर 40, पी आर बरोबर 42, पी आर बरोबर 42 आणि पी एम बरोबर 29 आणि पी एम बरोबर 29, तर क्यू आर काढ. तर क्यू आर काढ. ओके. तर पी एम हे त्रिकोण पी क्यू आर चे मध्यगा आहे. यावर आपण काय करूया, प्रथम आकृती काढून घेऊया की हा त्रिकोण आहे पी क्यू आर. पी क्यू आर पी एम ही त्रिकोणाची काय आहे, मध्यगा आहे. म्हणजे क्यू एम आणि एम आर ही दोन्ही अंतर समान आहेत. ओके. ही पी एम आहे मध्यगा. पी क्यू बरोबर 40 दिलेलं आहे, पी आर बरोबर 42 आणि पी एम बरोबर 29. तर आपल्याला क्यू आर ची लांबी काढायची आहे. ओके. तर मध्यगा दिले आहे म्हणल्यानंतर आपण काय करूया, यामध्ये अपोलोनियाच्या प्रमेयाचा उपयोग करणार. त्रिकोण पी क्यू आर मध्ये, पी क्यू आर मध्ये रेख पी एम, रेख पी एम ही मध्यगा आहे. त्रिकोण पी क्यू आर मध्ये रेख पी एम ही मध्यगा आहे. हे आपल्याला दिलेले आहे, दिलेले. ओके. मग अपोलोनियाच्या प्रमेयानुसार, म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, अपोलोनियसच्या प्रमेयानुसार पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर 2 पी एम वर्ग अधिक 2 क्यू एम. जे पायाच्या वरती बाजू घ्यायची. पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर 2 पी एम वर्ग आणि अधिक 2 क्यू एम. ओके. आता किमती बरे आपण पी क्यू म्हणजे 40चा वर्ग अधिक 42चा वर्ग बरोबर 2 गुणिले 29चा वर्ग आणि अधिक 2 क्यू एम. ओके. 40चा वर्ग येईल बघा 1600, 4चा वर्ग करायचा 16, शून्याचा वर्ग 2 शून्यामुळे आपण 1600. 42चा वर्ग कसा करायचा बघा, पहिल्यांदा 2चा वर्ग करायचा, 2चा वर्ग 4, दोघांचा गुणाकार करून दुप्पट करायचे. 4 दोन्ही 8, 8 ची दुप्पट 16, 16शी 6, त्याला 1, 4चा वर्ग 16 आणि 17 म्हणजे 1764 बरोबर 2 गुणिले 29चा वर्ग येते बघा 841 आहे 29चा वर्ग आणि अधिक 2 क्यू एम चा वर्ग. ओके. या दोघांची बेरीज करायची. किती बेरीज बघा, 64, 4 आणि 0 4, 6 आणि 0 6, 7 आणि 7 13, त्याला 1 1 2 3 म्हणजे 3364 बरोबर 2 याला गुणायचा. बे के बे, बे चौक 8 आणि बे 8 16, 1682 अधिक 2 क्यू एम चा वर्ग. ओके. या दोघांची बेरीज किती आली 3364. 2 गुणिले 29चा वर्ग 841 आहे, 2 याला गुणायचं. बे के बे, बे चौक 8, बे 8 16 म्हणजे 1682. ओके. अधिक 2 क्यू एम वर्ग. आता हे 1682 अधिक आहे, तिकडे घेऊन काय करायचे वजा करायचे म्हणजे 3364 वजा 1682, 3364 वजा 1682 बरोबर 2 क्यू एम चा वर्ग. आता ही वजावटी करूया. 4 तून 2 गेले 2, 7 ना 8 जात 16 ना 8 गेले उरले 8, हाचा फरक दिला
13तून 7 गेले म्हणजे उरले 6 आणि 3तून हातचा परत गेला 3तून 2 गेले उरले 1 म्हणजे येते किती 1682 येते 1682 म्हणजे किती येते 3364 बरोबर 2 QMचा वर्ग 2 ने इकडे आता गुंडेला इकडे भागायचं 1682 भागिले 2 बरोबर QMचा वर्ग म्हणजे बघा 2 के 2 2 16 2 चौक 8 आणि 2 के 2 म्हणजे QM वर्ग बरोबर 841 आता आपल्याला याचा वर्गमूळ पाहिजे ना QM वर्ग म्हणून वर्गमुळे घेऊन QM बरोबर 29 841 हा 29चा वर्ग आहे तर इथं आपण मगाशी दिलेच आहे 29चा वर्ग 841 तर 841 चं वर्गमूळ किती येतं 29 QM मिळालं पण आपल्याला QR विचारलेला QR बरोबर काय 2 QM म्हणून QR बरोबर 2 गुणिले Q म्हणजे 2 गुणिले 29 दोन्ही 58 म्हणजे QR बरोबर येतं 58 हे सेंटीमीटर वगैरे काहीतरी नाही आपण इथे घेऊया एक QR बरोबर 58 एकक ओके पुन्हा एकदा जरा हे गणित संक्षेपात लक्ष द्या रेख PM ही त्रिकोण PQR ची मध्यरेखा आहे PQ 40 PR 42 PM मध्यरेखा दिली 29 QM आपल्याला माहित नाही आणि QR आपल्याला काढायचा यामध्ये आपण मध्यरेखा दिलेली आहे म्हणून अपोलोनीच्या प्रमेयाचा उपयोग करायचा PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2 PM वर्ग अधिक 2 QM वर्ग दिलेल्या किमती भरा 40 चा वर्ग अधिक 42 चा वर्ग बरोबर 2 गुणिले 29 चा वर्ग अधिक 2 गुणिले QM चा वर्ग 40 चा वर्ग येतो 1600 42 चा वर्ग येतो 1764 29 चा वर्ग आहे 841 त्याला 2 ने गुणायचं म्हणजे 1682 आणि या दोघांची बेरीज केली तर किती येते 3364 मधून हे 1682 कडे अधिक आहे इकडे घेऊन ट्रान्सफर करून काय करायचे वजा करायचे 3364 मधून 1682 वजा केले म्हणजे किती येते 1682 उरतात पण इकडे 2 QM वर्ग आहे 2 परत याला भागायचं 1682 भागिले 2 म्हणजे किती 841 आणि 841 बरोबर QM वर्ग म्हणून त्याचा वर्गमूळ घ्यायचा आपल्याला QM ची किंमत पाहिजे 841 हा 29 चा वर्ग आहे म्हणजे QM बरोबर 29 पण आपल्याला QR काढायचा QR हे QM च्या दुप्पट आहे पण 29 दोन्ही 58 एकक एवढं QR ठीक आहे तर अशा रीतीने हे 17वा गणित पण झालेलं आहे याच पद्धतीने 18वा गणित आहे अपोलोनीच्या प्रमेयावर आहे बाकीची काही गणित आहेत ती तुम्ही होमवर्क म्हणून घरी सोडवा जी काही येत असतील ती तुम्हाला मी जे काही तिथे काही शंका असतील तर तुम्ही त्या विचारू शकता ओके